गाईज, वेलकम बॅक टू डेली डोस ऑफ आर्या. आज खूप दिवसांनी व्लॉग येतोय आणि आजचा व्लॉग पुन्हा एकदा असणार आहे फॅमिली ट्रिपचा. तर प्री मान्सून सीझन आहे, त्यामुळं खूप जास्त मस्त अशा साईट आहेत. तर आपण त्यापैकी एकाच ठिकाणी जातोय आणि तर चला भेटू पुढं. निघायचं तर होतं 4ला 4:30ला आणि आता ऑलमोस्ट 6:30 वाजत आलेत. 2 तास लेट. तर चला आता जाऊ. गाडी दारात उभी आहे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. आता मी बरंच पुढे आलो. 8 वाजले, जवळच 1 तासात डिस्टन्स कव्हर केले आणि नाश्त्यासाठी ब्रेक घेतलाय. सो आता नाश्ता करायचा. छोटासा हॉल्ट हा पहिला नाश्त्यासाठी. मस्त इथं शेतात बसून बाजूला सगळे शेत आहेत आणि मग पुढचा प्रवास स्टार्ट. नाश्त्यासाठी उपीट बनवून आणले. आता आम्ही किती किलोमीटर, 200 किलोमीटर झालं. किती 250 ते पावणे 300 किलोमीटर आलेलो आहेत आणि आता 11 वाजले. 6:30 वाजता निघालतो. आता इथून पुढे सगळा घाट रस्ता आहे. तर चला. आणि ऑन द वे आम्हाला हे मंदिर भेटलेलं आहे. म्हणजे हे प्लॅनमध्ये नव्हतं, अचानक रस्त्यात दिसलं की आळंद हे गाव आहे. इथं जे ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद म्हटले होते त्याचं हे मंदिर आहे. आणि तिथं आत्ता सध्या आम्ही पोचलेलो आहोत. 12:30च्या आसपास झालेला आहे. मंदिराच्या बाजूचा परिसर तर खूप सुंदर दिसत आहे. आता आपण आज जाऊन बघूच काय आहे आणि तोपर्यंत मी इकडचा परिसर वगैरे दाखवतो. मस्त मस्त जायला. फुल कोणता, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आळे संतवाडी कोळवाडी इथे मंदिर आहे, पुणे जिल्ह्यातील. आणि तालुका जो आहे तो जुन्नर तालुक्यात हे मंदिर आहे. कोकणाची वाईब येते, फुलनारळाचे झाडं आणि मंदिराचं बांधकाम अजून झालेलं नाहीये, वर्क इन प्रोग्रेस आहे. हे जुनं मंदिर असावं कदाचित आणि हे इकडं सगळं काम चालू आहे. मंडप, हे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या मागे त्यांचा विठ्ठल सावळा, विठ्ठल रुक्मिणी दोघं. आणि हे इथं असा रेडा दाखवलेला रेडा. आणि हे जुनं मंदिर आहे ते अशा प्रकारे म्हणजे बांधणार, ह्याची रचना होणार आहे. सध्या मंदिराचं काम चालू आहे. आता ही पूर्व बाजू, दक्षिण बाजू, उत्तर बाजू आणि ईशान्य बाजू अशा 4 बाजू आहेत. आणि हे जे समोरचं आहे ते प्रवेशद्वार असणार आहे आत जायचं. इकडून एक प्रवेशद्वार आणि मस्त अशा 4ही बाजूंनी शेताने वेढलेलं मध्ये मंदिर आहे. मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे. गाईज, तर आता आम्ही पोचलोय हरिश्चंद्रगडाजवळ आणि प्लेन दिसलंय आज. हे हरिश्चंद्रगड नाशिक अभयारण्य असं काहीतरी आहे. इथं आपल्याला वर एंट्री करायच्या आधीच कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, इथं काहीतरी पैसे घेतात ते असे रेट्स आहेत, ते द्यावे लागतात. तर आता आमचा जो ट्रेक होता तो होता हरिश्चंद्रगडचा, सगळ्यांना माहितीच आहे. सो इथं ना आपण जर स्वतःची कार किंवा काय घेऊन आलो तर इथं बेस विलेजला थांबावं लागून पुढे जे आहे ते वर ट्रेकिंग करत जावं लागते. आता आम्ही इथून जायला 2-3 रस्ते आहेत. आम्ही जे आलो ते 5 नाही, बेस विलेजला आलो आहेत. आणि इथं पे अँड पार्क अशा म्हणजे आहेत.
बऱ्याच ठिकाणी किंवा होमस्टे आहे, खाली पण राहू शकता तुम्ही, गडावर पण राहू शकता. तर आम्ही आता खाली पार्क करतोय आणि आता गड चढतो. आता 5 वाजलेत, म्हणजे मग आम्हाला कोकण कड्याचा सनसेट पॉइंट दीर वगैरे बघायला भेटेल. आणि सकाळी तर माहिती प्री मान्सून मध्ये क्लाउडिंगच असते. ते हे 5 नाईच्या इथं हे असं हॉटेल आहेत. इथं अशी गाडी पार्किंगसाठी जागा आहे. आणि हे इकडे जो दिसतोय तो कचबाईचा डोंगर कचबाई नाही सॉरी हरिश्चंद्रगडचा डोंगर दिसतो. सो आता आम्ही निघणार आहे. काहीच आम्ही ट्रेक चालू केलेला आहे आणि इथून आपला ट्रेक स्टार्ट होणार. इथून वर चढत जायचं गडावर. इथं गडावरील पॉइंट इंद्रवज्र आणि कोकणकडा याची माहिती दिलेली आहे. आणि इथून असंच हे जे लोक जायलेले दिसत आहेत असं जाऊन ह्या डोंगरावर जायचं आहे. आता इथं रस्त्यात लगेच असे बरेच जण बसलेले असतात. तिथून खायला काय घेतले? काळी मैना घेतलेली. लगेच स्टार्ट पण केले खायला यांनी. 2 पावलं चालले नाहीत तोपर्यंत लगेच खायला घेऊन स्टार्ट केलं. एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा ट्रेकिंग करायला का मजा येणार आहे. तर हे झाडे सावलीतून उन्हाचा अजिबात त्रास होत नाही. आणि इथं बसायला बेंच पण आहेत. इथं जायच्या बऱ्याच असे रस्ते आहेत. हा इकडून एक जातो, अजून इकडं कुठेतरी असेल, हा एक जातो. पण जो आपल्याला वर गडावर जायचा रस्ता आहे ना, त्यासाठी असे ॲरो करून दाखवलेले आहेत. हा दिसतोय का समोर, हे वर जा म्हणून इकडे असा ॲरो दाखवलेला आहे. इथे हे जे दिसते ते बेस विलेज 5 नाही आणि खूप छोटंसं असं गाव आहे. तिथून आता आम्ही तिथून इथपर्यंत आलो आहे चढत. मध्येच अशा काही पायऱ्या आहेत. तो जो चढण्याचा प्रवासाचा थकवा आहे तो सुद्धा जाणवत नाहीये. आणि इकडून सगळे दरी धबधबे, तिथून धबधबे असतात पूर्ण. आता फक्त काय काय खड्ड्यामध्ये पाणी राहिले. इकडं खाली असे धबधबे. 5:30ला निघालो होतो. आता ऑलमोस्ट 6:45 वाजत आलेत. आणि आमचं आता एक 15 ते 20 मिनिटाचं डिस्टन्स राहिले. सो आम्ही खूप खात पीत आरामात निवांत फोटो व्हिडिओ काढत आलो. मस्त ट्रेक आहे आणि सुंदर सह्याद्री. आम्हाला कोकण कड्याला जाऊन सनसेट बघायचा होता, पण बहुतेक नाही होणार वाटते, कारण आम्हाला इथे यायलाच खूप उशीर झाला. आता आम्ही अशा ठिकाणी आलोय तिथे एक ब्रिज बांधलाय. आणि इथून जर पाऊस नसेल तर आपण खालून पण जाऊ शकतो, पण पावसाळ्यातून खाली पाणी असते ना, त्यामुळे जाण्यासाठी हा ब्रिज बांधलाय. इथून ब्रिजवरून व्ह्यू बघा आता कसलं भारी आहे हे, झाडा पानांच्या सानिध्यात. इथून हे हरिश्चंद्रेश्वर मंदिर असं काहीतरी दाखवले. ह्या ब्रिजच्या ज्या आहे त्या इकडं अपोजिट साईडला वरपर्यंत आम्ही बसलेलो पोचलेलो आहेत. इथं जे शिवाचं मंदिर आहे ते एवढंच जायचं. इथं जेवणाची सोय आणि राहण्यासाठी टेंट असतात. आता आम्ही जवळपास आलोय मंदिराच्या आणि सनसेट झालेला आहे. क्लाउड्स ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो. आम्ही गडावर पोचलेलो आहोत आणि आता आज रात्री इथंच मुक्काम करणार आहेत. सो इथं जे हे आहेत, इथं जेवण पण भेटतं 200 रुपीज पर प्लेट आणि टेंट पण भेटतात इथे. कवार आहे ना, असं वाटते जसं काय हिवाळ्याचं आहे, उन्हाळा असल्याची फिलिंगच येत नाही. थंडी वाजते, ब्लँकेट पांघरून झोपावं लागेल इतकं वार आहे, भयानक आहे. आणि हे इथं असे सगळे छोटे छोटे दुकानं आहेत आणि त्याच्यामध्ये ते जेवण वगैरे करून देतात. असे टेंट आहेत आणि याच्यामध्ये झोपायचं. हे आपल्याला जिथं पाहिजे तिथं लावून देतात. हे टेंटमध्ये आम्ही राहिलेलो. स्पेशियस टेंट.
ते मॅट वगैरे ते सगळं देतात 500 रुपयाला एक टेंट असं. तेच तर आता सकाळचे 5:30 वाजलेत आणि सकाळी 3:30 वाजल्यापासूनच खूप लोक गडावर येतात, कारण ते जे क्लाउडिंग आहे प्री मान्सून क्लाउडिंग ते बघण्यासाठी. आम्ही जे थांबलेलो ते मंदिराजवळ थांबलेलो, रात्रीचा स्टे केलेला. आता आम्ही पण कोकण कड्याला चाललो, तिथून आकाश दिसते. आणि हे बघा, हे धुकं सगळे हे ढग आहेत, क्लाउड आहेत. आणि हे केस इतकं डीव आहे ना की केस चष्मा सगळं ओलं झाले, दिसत तर काहीच नाही. 1-2 मीटर अंतरावरचं पण दिसत नाही, बॅटरीच लागते. हे पूर्ण क्लाउड्स आहेत सगळे. विदाउट टॉर्च काहीच दिसत नाही. मंडळी, हा जो आहे तोच हा कोकण कडा, ज्याचा आकार नॉर्मल 90 अंशात नसून तो यू आकारामध्ये आहे. आणि हाच पाहण्यासाठी एवढा हा जीवाचा आटापिटा. तर या ठिकाणी पूर्ण ढग हे आलेले आहेत. ज्या वस्तूची डेन्सिटी कमी ती वस्तू वर टाकल्यानंतर खाली न जाता ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या अपोजिटमध्ये वापस आपल्याकडे चढून येते. तर कोकण कडा बघून आलोय आम्ही. आता निघालोय वापस मंदिराजवळ. काल मंदिराचं दर्शन नाही घेतलं, आता आज मंदिराचं दर्शन आणि व्हिडिओ. फोटो काढायला सुंदर असा स्पॉट भेटलाय कोकण कड्याकडे जाताना. कोकण कड्याला जाताना इथून हे उतरून हा हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या बाजूचा परिसर. आणि त्या ठिकाणी बरेच असे छोटे छोटे मंदिर होते, ज्यामध्ये गणपतीचं देवस्थान आणि महादेवाच्या पिंडी तर सर्वत्रच होत्या. त्याच ठिकाणी तलाव किंवा अजून काही अवशेष वगैरे होते. हा जो तलाव आहे तो जलकुंड म्हणून ओळखला जातो. त्या तलावाच्या बाजूलाच सर्व ठिकाणी अशा गुफा आहेत आणि गुफेमध्ये प्रत्येक ठिकाणी हा वेगवेगळे देव आहेत. या तलावाच्या पाण्यात बरेच साप पण आहेत, त्यामुळे तेथे उतरू नये असा आदेश देखील बोर्ड. बाजूला 4 गुफा आहेत आणि लेण्या देखील आहेत. त्यातील 2 गुफामध्ये पिण्यासाठी पाणी आहे. गडावरील लोक हे तेथीलच पाणी पितात. हाच आहे तो पाण्याचे गुफा. यामध्ये उतरून लोक पाणी घेऊन जातात आणि यामध्येच स्वयंपाक केला जातो व पिण्यासाठी सांडण्यासाठी पाणी वापरले जाते. पासून इकडं खाली गेलं एक खांबावालं महादेवाचं मंदिर. घंटीचा आवाज आला आत्ता. हे इथं मंदिर. हेच ते हरिश्चंद्रगडावरचं मंदिर, ज्या ठिकाणी 3 खांब पडलेले आहेत. ते सत्ययुग, द्वापारयुग आणि त्रेतायुगाचे आहेत असं म्हणतात. 4था खांब पडला की जग नष्ट होणार असा लोकांचं म्हणणं आहे. तर हेच ते मंदिर आहे आणि यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं असतं. परंतु सध्या लोकांनी पूजा करून त्यामध्ये महाशिवरात्रीला पूजा केल्यामुळे साबणाचं पाणी वगैरे होतं, त्यामुळे ते काढलेलं आहे.